या 5 चुका टाळा, नाहीतर कुंभ राशीचे लोक कधीच श्रीमंत होऊ शकणार नाहीत. एक तरुण अगदी हुशार होता. त्याच्यामध्ये इतकी दृढ कल्पनाशक्ती होती. पुढे भविष्यामध्ये काय होऊ शकेल याचा अंदाज तो घ्यायचा. नेहमी नवीन कल्पनांना जन्म तो द्यायचा की त्यांनी बांधलेल्या विचारांच्या कल्पनेवर त्याचे मित्र कोट्यांमध्ये आता कमवत आहेत. स्वतःचा व्यवसाय त्यांनी त्या तरुणाच्या आयडियामधून काढला आणि तो तरुण मात्र तसाच राहिला. त्याला सध्या आता कोणी नोकरीलाही ठेवत नाही. अशी काय चूक, अशा काय घटना त्याच्या जीवनात आयुष्यामध्ये घडल्या व तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा घडू शकतील, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. याचं उत्तर आपण शोधणार आहोत. कोणत्या चुका आहेत ज्या कुंभ राशीचे तरुण नेहमीच करत असतात? काय त्यांच्या मनामध्ये ही भीती असते, काय धडसोड असते? कोणतेही नवे कार्य करायचं म्हणलं की त्यांच्या मनात प्रश्नाचं वादळ का उठतं? पण याचा लाभ मात्र इतरांनाच होतो. श्रीमंत होण्याची ताकद असते, परंतु शेवटी ते कुठे कमी पडतात तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्याआधी एक गोष्ट तुम्हाला आठवणीने करायची आहे, ती म्हणजे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नक्कीच श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका. तुम्ही तुमच्या मनातले सर्व प्रश्न विचारू शकता. हा व्हिडिओ फक्त तुमच्या हितचिंतकांना आणि नातेवाईकांमध्ये शेअर करा. श्रीमंत होणं ही फक्त स्वप्न पाहू नका, ते सत्यात उतरवायचं कसं ते आपण आज पाहूया. कुंभ रास म्हणजे एक घडा जो नेहमी भरलेला असतो. अत्यंत कष्टाने, महत्वाकांक्षाने, निर्णयात्मक गोष्टींमुळे, परिवाराच्या सुखाने, प्रेमाने, साथीने तो घडा म्हणजेच कुंभ रास. कुंभ राशीचे जातक फक्त बुद्धिमान नसतात, तर त्यांच्यामध्ये डिसिजन घेण्याची, निर्णय घेण्याची पद्धत देखील अगदी तंतोतंत ठासून भरलेली असते. श्रीमंत होणार आहे नशिबात असतं, पण त्यासाठी तुम्हाला एक सुदृढ मानसिकतेची गरज असते. अपयश पचवायची ताकद तुम्हाला असायला हवी व त्यातून आपण कित्येक गोष्टी शिकू शकतो ज्या यश मिळवून देण्यात नेहमीच प्राधान्यात्मक असतात. कोणत्या त्या 5 चुका असू शकतील ज्या तुम्हाला कधीच श्रीमंत बनू देत नाहीत? यामध्ये पहिली चूक म्हणजे नियमितपणे नवा विचार करतात, परंतु विचार हा सत्यामध्ये उतरवून त्यावर पूर्ण काम करत नाहीत. मध्येच त्या आयडियावर, त्या विचारावर काम करायचं थांबवतात व पुढचा नवीन आयडिया किंवा काम करायला घेतात. कोणतंही काम पूर्ण करत नाही. ते अर्धवट ठेवल्यामुळे तुमची मेहनत देखील अर्धी होते व तुम्हाला त्याचा कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळत नाही. तर हे परिणाम फार घातक ठरणार आहेत. यामध्ये तुम्ही तुमचं स्वप्न मध्येच अर्ध सोडून जाता व पुढच्या स्वप्नपूर्तीसाठी पुढे धाव घेत असता. म्हणजे एखाद्या नवीन प्रोजेक्टवर तुम्ही काम करत असाल तर ते काम तुम्ही पूर्ण न करता अर्धवट सोडून देण्याची चूक करता आणि नवीन क्लायंटच्या शोधात नवं काम तुम्ही चालू करता. परंतु तुम्ही हे विसरता, काम करणं महत्वाचं आहे, कारण त्याचे पैसे तुम्हाला अजून मिळालेले नाही व तो क्लायंट सुद्धा नाराज होतो, कारण तुम्ही त्याचं काम अजून वेळेत पूर्ण केलेलं नसतं. त्यामुळे पैसे मिळण्याच्या आधीच तुम्ही तुमचे प्रयत्न थांबवत असता. तुम्ही स्वतःला एक टास्क द्या जो 30 दिवसांपर्यंत असेल. तुम्ही स्वतःला चॅलेंज करा, किती दिवस मला हा टास्क कंप्लीट करायचा आहे, तो संपूर्ण करायचा आहे व त्यात 1 तास वर फोकस करा आणि काम पूर्ण करा. याने काय होईल, तुम्हाला दररोज काम करण्याची सवय लागेल. तुमचं मन सुद्धा एकाग्र राहील व विचारांना थोडा आराम मिळेल. तुमचे विचार संपूर्णतः एकाच टास्कवर असतील आणि म्हणतात ना, कोणतंही परफेक्ट काम करण्याआधी काम पूर्ण करणं फार महत्वाचं आहे. ही बाब नक्कीच मनामध्ये ठेवा आणि त्यामध्ये वाटचाल पुढे ठेवा. दुसरी चूक ही तुम्हाला खरंच फार मोठा फटका आयुष्यामध्ये लावते, ती म्हणजे बंडखोर वृत्ती. हो, तुम्ही हे खरं ऐकलं, कारण कुंभ राशीची वृत्ती ही त्याचप्रमाणे असते. त्यांना मार्गदर्शन किंवा कोणाच्याही अधिपत्याखाली काम करायची इच्छा उरत नाही. ते शिक्षण नाकारण्याची चूक करत असतात. त्यांना नेहमी स्वतंत्र विचाराने जगायला आवडतं. कोणाचाही ताणतणावाखाली त्यांना काम करावेसे वाटत नाही. त्यांना त्यांच्या मनासारखे व्हावं हेच शेवटपर्यंत वाटत असते. मग त्यामध्ये ते स्वतःचं नुकसान देखील करून घेतात. मग ते नुकसान आर्थिकदृष्ट्या असो किंवा मानसिक किंवा शारीरिक दृष्ट्या. आपल्या वाडवडिलांचं ऐकणं फार महत्त्वाचं ठरणार आहे, कारण त्यांनी आपल्यापेक्षा जास्त वाईट काळ पाहिलेला असतो.
व ते सल्ला देतात हे आपल्याच हितासाठी देतात, हे कुंभ राशीच्या जातकांना समजायला हवं. कुंभ राशीच्या जातकांचा आर्थिक दृष्ट्या फार गोंधळ उडतो, कारण त्यांना कधी कधी पैसा कुठे खर्च करावा, कसा खर्च करावा हेच कळत नाही. आणि अशा बाबतीत ते कोणाचा सल्ला देखील घेत नाहीत, कारण त्यांनी आधीच ठरवलेलं असतं, मी कोणाचीही ॲडवाइस घेणार नाही, मीच माझ्या मनाचा मालक, मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. याच हट्टापरीस ते स्वतःच्याच पायावरती कुऱ्हाड मारून घेतात. यावर उपाय म्हणजे किमान एका व्यक्तीचा किंवा आपण आपल्या एक गुरु बनवून घ्यावा, जो सतत मार्गदर्शन करत राहील, विशेषतः आर्थिक दृष्ट्या मनी मॅनेजमेंट, प्लॅनिंग, मनी सेव्हिंग्स आणि मनी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी मार्गदर्शन करेल. तिसरी चूक म्हणजे तुमच्यामध्ये इमोशन्स म्हणजेच भावनिक साथ यांची कमतरता असते, परंतु बोलण्यामध्ये तुम्ही माहेर असता. तुम्ही टेक्नॉलॉजीचा वापर चांगल्या पद्धतीने करता. तुमच्या बोलण्यामध्ये काही प्रमाणात अहमपणा देखील जाणवतो व तुमच्या बोलण्याचा थाट हा सगळ्यांनाच आवडेल असं नाही बरं का. तिसरी चूक म्हणजे तुमच्यामध्ये इमोशनल म्हणजेच भावनिक साथ याची कमतरता असते. भरपूर जणांना ते खटकत असतं, त्यामुळे नेहमी शांततेने बोला, वागा हेच गरजेचं आहे. कारण कामामध्ये आपण एक प्रकारचे वेगळे जीवन जगत असतो, परंतु घरी आल्यावर आपल्या परिवारासोबत सोशल लाईफ, पर्सनल लाईफ आणि त्याचप्रमाणे प्रोफेशनल लाईफ सुद्धा वेगवेगळं ठेवणं गरजेचं आहे, ज्याने आपल्या नात्यामध्ये मधुरता टिकून राहते. तुम्ही विसरू नका. त्यावर उपाय म्हणजे तुम्ही टीम वर्क करा. जे काम एका ग्रुपमध्ये होत असते त्या ग्रुपमध्ये तुम्ही सहभाग घ्या. म्हणजे काय करायचं तर एक ग्रुप तयार करायचा, म्हणजे तुम्हाला एकमेकांसोबत इमोशनल बॉन्ड तयार करता येईल. विनम्रता दाखवणं फार गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा, ज्याने तुम्हाला आर्थिक दृष्ट्या कोणत्याही प्रकारचा लॉस होणार नाही. कारण पर्सनॅलिटी सुद्धा, व्यक्तिमत्व सुद्धा तेवढंच सुंदर असायला लागतं, तेव्हाच आपण एखाद्या बिझनेस पार्टनरवर ट्रस्ट बिल्ड करू शकतो, एक प्रकारचं सुदृढ नातं टिकवू शकतो. चौथी चूक हे कुंभ जातक करत असतात ती म्हणजे स्वतःच्या स्वप्नपूर्तीचा विचार न करता जे लोक फार महत्वाकांक्षी आणि दृढ विचारांचे आहेत त्यांना मदत करणे. ही चूक खूप मोठी चूक ठरते, कारण आपण आपला वेळ, आपला पैसा, आपले कष्ट, आपली मानसिकता संपूर्ण त्या व्यक्तीच्या अधीन करत असतो. त्यांच्या विचारामध्ये आपण जुळून घेत असतो. ते कधी कधी कुंभ राशींच्या जातकांना कळतच नाही. मग आपल्या कितीही अडीअडचणी आल्या, आर्थिक बाबतीत, मानसिक बाबतीत, शारीरिक बाबतीत, तरी ते मागं हटत नाहीत. ते दुसऱ्यांना मदत करतच राहतात आणि स्वतःच्या स्वप्नांवर माती स्वतःच टाकायचं काम करत असतात. स्वतःचं अस्तित्व बनवायचे हे त्यांच्या ध्येयात असतं, परंतु त्यावर ते कधी कामच करत नाहीत. याचा त्यांच्या परिवारामध्ये आणि हितचिंतकांना त्रास होत असतो. त्याचप्रमाणे अनेक कुंभ राशीचे जातक हे दुसऱ्यांच्या जीवनाची मूर्ती घडवत असतात. दुसऱ्यांना जमिनीवरून थेट आभाळात नेण्याचं काम ते करतात. त्यांच्या स्वप्नासाठी स्वतःचं बलिदान ते देतात आणि ते स्वतःच मागे राहतात. आता या शेवटची आणि पाचवी चूक करत असतात ती म्हणजे ज्या संधी तुम्हाला पैसे कमवून देत असतात त्या संधी कमी देखणं, त्या संधींना कमी देखणं, लहानरित्या पाहणं. ही गोष्ट कुंभ जातकांना खूप महागात पडते, कारण या जातकांना पैसा मात्र कमवायचा असतो, परंतु यांचा अहंकार, अहमपणा हा नेहमीच अडवा येत असतो. हे काम लहान आहे, मी हे काम करणार नाही असे देखील बराच वेळा होते. त्यामुळे आर्थिक संधी यांच्या हातातून निघून जातात, हे ते पूर्णपणे विसरतात. अनेक उद्योगधंदे, अनेक व्यवसाय, अनेक कंपन्या या लहान छोट्या सुरुवातीपासूनच उभ्या राहिल्या आहेत, हे विसरतात. कारण असे खूप उदाहरणं आज आपल्या डोळ्यासमोर उभे आहेत, ज्यांना अगदी लहानपणापासून स्वप्न पाहिले होते आणि ते सत्यात उतरवण्यासाठी त्यांना लहान गोष्टीपासूनच सुरुवात करणं गरजेचं होतं आणि त्यांनी ते केलं सुद्धा. व आता त्यांचे उद्योगधंदे हे केवळ या महाराष्ट्रावरती, या भारतापुरते मर्यादित नसून अख्खं जगभरामध्ये त्यांची प्रसिद्धी आहे. तुमच्या मनामध्ये जे उदाहरणे, जे खरे उद्योग, व्यवसाय ध्यानात आहेत ते कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमचे अनुभव लिहा. ज्योतिषशास्त्रानुसार पाहिलं तर कष्ट हे तुमच्या राशीमध्ये आहेत,
कार्मिक गोष्टी म्हणजेच मागच्या जन्मी तुम्ही काय कर्म केले व त्याचे फळ तुम्हाला काय मिळाले किंवा काय मिळायचे राहिले आहे, या गोष्टी तुम्ही पुढल्या जन्मामध्ये घेऊन जन्माला येत असता, कर्मच घेऊन येत असता, तेही मागच्या जन्माचं. कारण तुमच्या कुंडलीत शनी आणि राहू किंवा केतू वक्री किंवा प्रतिकूल ठिकाणी असतील तर पैसा तुमच्याकडे येतो आणि निघून सुद्धा जातो. त्यामुळे तुम्हाला काही उपाय करणं गरजेचं आहे, ते म्हणजे दत्तात्रेयाचा उपवास. दत्त हे आपले गुरुदेव आहेत. अगदी मनापासून मागितलेल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी नक्कीच उपासना करावी. दर शनिवारी शनीसाठी दान करावे. त्यामध्ये लोखंडाचे दान केले तर उत्तमच राहणार आहे, वस्त्रदान केले तर चांगले ठरणार आहे. त्याचप्रमाणे शनिदेवाला तेल आणि 5 बदाम सुद्धा वाहा. तुमच्या कर्मावर पडणारे अडथळे कमी होण्यास मदत करतील. हनुमान चालीसाचे पठण करणं उत्तम राहील. हनुमानाच्या मंदिरात नक्की आशीर्वाद घेण्यासाठी जाणं योग्य ठरेल. या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेअर करा. माहिती आवडली असल्यास लाईक करा. कमेंटमध्ये तुमचे काही अनुभव, मनातील प्रश्न विचारू शकता. यात सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. स्वामी आपल्या पाठीशी आहेत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.